हे बघा मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे वेतोबाच्या जत्रेला. आमचे दादा आहेत, त्याच्यानंतर आमची परी बघा गेली युकेक गेलेली पोरगी आमची, ती आज काल इली. हे बघा आमची परी, हे बघा परी, हिचं नावच परी. आणि बघा परीचा ड्रेस घातला ना. परी बाय बाय. बाबू खय जात हो? परी खय जात बाबू? आरवली वेतोबाच्या दर्शनाक. चला चला चला. हे बघा आमचे दादा येतं. दादा चला पटापट. बघा ही केळीच्या गडाचं देवस्थान ना. यांना खूप माहिती आहे आणि यांच्याकडनं पण नंतर जाणून घ्या दादांकडनं की इथली बहुतेक देवस्थान एक त्याच्यातलं पण आहे ना नारायणाचं देवस्थान. ताव आपण करूया, कारण बहुतेक ठिकाणी ना मित्रांनो लक्ष्मीनारायण असं देवस्थान असतं किंवा देऊळ असतं. हे जे आहे ते फक्त नारायणाचं देवस्थान आहे आणि त्याची कथा खूप मोठी रोमांचक आहे. त्याचा इतिहास तोही आपण नंतर जाणून घेऊया. तिथेही आम्हाला नंतर जायचं आहे. दादा बोलले जाऊया म्हणून नंतर. चालत चालत आरामात, काय घाई नाही. हे बघा मित्रांनो, मस्त आंब्याचं झाड आहे, खूप मोठं आहे. आणि आता आम्ही आमची गाडी तिथे पार्क आहे. आमची परी आणि नाईक साहेब पुढे गेलेत, कारण आज एवढी मित्रांनो गर्दी असेल ना वेतोबाला, तुफान गर्दी असणार. पण आता एक सकाळची एवढी थोडी जास्त कमी असेल, सकाळची थोडीशी कमी असेल, पण संध्याकाळी तोबा गर्दी असते. म्हणजे चालायलाही तिथे वाव नसतं आणि महाप्रसाद असतो. बरोबर ना दादा? महाप्रसाद असतो. त्याशिवाय जी जत्रेची मजा आहे ती वेगळी आहे, आणि खास करून कोकणातली गावाकडची जत्रा. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज वेंगुर्ला इथे आहे मी, आणि आरवली इथे जे वेतोबाचं देवस्थान आहे, आज त्याची खूप मोठी जत्रा असते, पालखी निघते. त्याशिवाय जत्रेत जी मजा असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. अतिशय जागृत असलेलं असं हे देवस्थान आहे वेतोबा. आज जी सिरियल चालते आहे, जी क्षेत्रपाल वेतोबा, त्यामुळे आज जागरूकता जास्त झालेली आहे. त्यांचे आभार मानतो आणि असलेलं हे वेतोबाचं स्थान तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्या देवस्थानावर अजून एक असा व्हिडिओ आहे माझा, हल्लीच मी अपलोड केलेला, तोही बघा. आणि हे जे देवस्थान आहे खूप जागृत देवस्थान आहे. ह्या साईडला जर आलात वेंगुर्ल्याला वगैरे तर अगदी रोडवर असलेलं देवस्थान आहे आणि मनशांती लाभेल. आणि नवसाला पावणारा असा वेतोबा आहे. तर ह्या साईडला तर नक्की या. आणि हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. हे बघा आमची परी लिया. आता हे जरा आम्ही रिलॅक्स होतो थोडंसं आहे. हे बघा त्यांच्या पाहुण्यांचं घर. आज बाबू आमचं चालला हरवली वेतोबाग ना. बाबू गो बाप्पाक ना. हे बघा आमची परी बसली. परी येतं वेतोबा. बरी VIP जागा पकडल्या ना. आजेची जागा ती. उठ ते बघ, आजो इलो उठ चल. आजेची जागा ती. हे बघा मस्त घर आहे बघा मित्रांनो. ह्या बायकांची ना लय धांदल बाबा, काय गेले का. बघा आमची मॅडम बघा, नाही बहिणी फुल आराम. देवदर्शनाक चालली हा की आराम करू गेली बघा, फुल आराम चाललेला. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आरवलीच्या वेतोबाच्या जत्रेक. आज जत्रा. हे आमचा बाप्पा, त्याच्यानंतर बसलेली आमची सगळी मंडळी घरातली. आमची परी, तिची आऊस गीता, त्याच्याने आमच्या वहिनी एक पाठी बसल्या नाईक वहिनी, हे आमचे आते भाऊ आणि आमचे मोठे दादा गणपती बाप्पा. होय महाराजा. तर आता मित्रांनो चाललो आम्ही जत्रेक. तिथली धमाल
जत्रेची मजा दाखवतो। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका। हे आमच्या नाईक साहेबांचं गाव। अरे माका उतराक लावताला नाही, जातली तो कायम कोणतो गाडी अशीच लावतो। जाऊ दे, लेपला खूप जागा। हे आमच्या नाईक साहेबांचं ब्रिज मस्त वेगळे आहे, कुर्ले धरतात। गणपती विसर्जन होता परत आणि डेंजरस असो चढाव। चला घ्यायलाच का बघा मित्रांनो, एकदम डेंजरस चढाव आहे। धोक्याची घंटा वाजवलेली आहे नाईक साहेबांनी। आता मारतालो लेफ्ट मारलो का आम्ही चललो वेतोबाच्या जत्रेक। हे बघा, हे वेतोबाचं जुनं मंदिर आहे, छोटस आसोली मधलं मंदिर आहे। पोर जत्रेक चालले काय दोघे? होय। आता मित्रांनो येताला हे आता मारुती मंदिर, अगदी रोडवर असलेलं मंदिर आहे आणि या रोडनी सरळ गेला की आरवली। टाक म्हणून गाव आहे आणि टाकावर असलेल्या मारुती मंदिर अगदी रोड टच आहे। सरळ जातलो आम्ही आता आरवली वेतोबा। हे बघा मित्रांनो, हे आरवलीतल्या वेतोबाचं देवस्थान। पार्किंग तर फुल आहे। आता बघतो आम्ही पुढे जागा मिळत असेल ते लावतो आम्ही। संपूर्ण जत्रा स्टार्ट होते। एक मिनिट वालावलकरांचा मित्र मी उदय लहानपणीचे आम्ही मित्र। तर मित्रांनो, हे वेतोबा सिरियलमध्ये अगदी फेमस होय महाराजा। ही आमची खास आज वेतोबाची दर्शनं केली आहे। हे बघा मित्रांनो, हे वेतोबा सिरियलमधले आमची शालू आहे आणि आज आली वेतोबाच्या दर्शनाला। होय महाराजा। चला झालं तर सरका पुढे झालेले सरका पुढे
वेतोबा मंदिर आहे आरवलीचं. इकडे केळ्याच्या घडांचा नवस बोलला जातो आणि असं म्हणतात की आपली इच्छा फक्त बोलायची आणि देवाला सांगायचं केळ्याच्या घडाचा नवस तुला बोलते, माझं काम पूर्ण कर. मग ते काम होतंच 100% आणि मग घड देऊन नवस पूर्ण केला जातो. आम्हाला म्हणजे अनुभव आहे, दरवर्षी आम्ही येतो, केळ्याचा घड देतो नवस म्हणून. आणि सगळ्यांच्या जागृत देवस्थान आहे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतातच. धन्यवाद. थँक्यू. होय महाराजा. आणि ते येतोबाला दरवर्षी घड देतात. काय अनुभव आहे ते त्यांचे नवस बिवस असतात, ते त्यांचे पावन जातात पूर्ण 100%. 2 मिनिट. नमस्कार, मी धर्माजी बाकर, आरवली सागरतीर्थ टाक इथे राहणार आहे. ह्या चप्पलची महत्त्व मी थोडक्यात सांगतो. मला ज्ञात असलेली ह्या चप्पलची तुम्हाला माहिती सांगेन. ही चप्पल असं आहे की आमचा वेतोबा हा दर दिवशी बाहेर फेरीसाठी जातो अशी आख्यायिका आजपर्यंत आहे आणि ती आख्यायिका सत्य आहे. ह्या चप्पल आता आपण म्हणणार की हे चप्पल वेतोबा घालून फिरतो, हे कशावरून? तर ही जी चप्पल जर उचलली तुम्ही तर खाली जर बघितलं, नवीन चप्पल आणि ह्या चप्पलामधलं जर फरक बघितला तर खाली चप्पल झरलेली असते, त्याला झरके पडलेले असतात आणि अगदी सत्यतेने हे झालेले आहे. त्याचप्रमाणे असंच एक वेळ मला ज्ञात असलेली एक गोष्ट अशी आहे की वेतोबा संपूर्ण 12 गावांना 12 घाटींना फिरतो. आंबोलीच्या घाटापर्यंत त्याचं दर दिवशी येणं जाणं असतं. असंच एक दिवशी एक चप्पल घेऊन तो इथे आलेला होता आणि ते चप्पल स्वतः आंबोलीच्या घाटीत ते चप्पल मिळालं. आता विचार करण्यासारखी गोष्ट, इकडे एक चप्पल आहे आणि एक चप्पल आंबोलीच्या घाटात मिळतं आणि ते चप्पल ज्यावेळी प्रसाद लावून विचारलं गेलं की ते चप्पल तुझं आहे का, तर त्याने होय म्हणून सांगितलं. ते वाजत गाजत तिकडच्या गावकऱ्याने इथे आणून ठेवलेले आहे. अशा प्रकारे ह्या चप्पलांची फार मोठी आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे चप्पल हे दर महिन्याला दिलं जात होतं. आता मला वाटतं गावकऱ्यांनी संपूर्ण विचार करून ते चप्पल 6 महिन्यांनी दिलं जातं. हे चप्पल सांबराच्या चामड्यापासून बनवलं जातं. आता सध्या सांबराच्या ह्याला बंदी असल्यामुळे सध्या सांबराचं चामडंही मिळत नाही. त्यामुळे गावकरी कमिटीने घेतलेला निर्णय असा आहे की त्या चप्पल जर आपण नवस केलेला असेल तर ते कमिटीकडे त्या चप्पलाचे पैसे द्यायचे आहे. ते नंतर एक चप्पल तुमच्या नवसाचं म्हणून ते दिलं जाईल. परंतु लोकांना हे आम्ही सांगतो हे समजत नाही. लोकांनी माझी तुमच्या या यूट्यूबवरून अशी विनंती आहे लोकांना की चप्पल देण्यापेक्षा चप्पलाची जी रक्कम आहे ती कमिटीकडे जमा जर केली तर ते तुमचं जास्त पावन होईल. आणि त्या दृष्टिकोनातून लोकांनी यापुढेही चप्पल देताना विचार करायचा आहे. कारण चप्पल ही आमची दर 6 महिन्यांनी दर 3 महिने अशी दिली जातात. ती मानाची असतात. इथले जे चर्मकार आहेत यांना तो मान दिलेला आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक मानाप्रमाणे तो चप्पलाचा हे होतो. अशा प्रकारची ही आख्यायिका ह्या चप्पलाची आहे. चप्पल अगदी सांबराच्याच चमड्याचं चप्पल देवाला लागतं आणि अशा प्रकारे ही चप्पलाची विषय आहे. नमस्कार, मी धर्माजी वाकर. या देवाला केळ्याचा महत्त्वाचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो.
ह्या केळ्याचे असा प्रकार आहे की हा देव संपूर्ण शाकाहारी आहे, स्पष्ट सांगायला हरकत नाही. कारण ह्या देवाला बाकी मांस मच्छी असा विषय काही चालत नाही. इथे संपूर्ण शुद्ध शाकाहारचाच नैवेद्य लागतो. परंतु वेतोबाला केळी हा सर्वात आवडता विषय आहे आणि तोही नैवेद्य नवसाप्रमाणे किंवा लोक वार्षिक आपले जे हे असतात, आपले जे देणं असतं त्याप्रमाणे लोक आपल्या वाढदिवसाला किंवा लग्न कार्य झाल्यानंतर देवाला घडाचा नैवेद्य दिला जातो. केळी घडाचाच दिला पाहिजे असं काही नाही. त्याच्यात तुम्हाला मी एक लहानशी गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी आहे, एक दिवशी एक वेंगुर्ला स्थित व्यक्ती या वेतोबाला घडीघडी आपली काहीतरी मागणी मागत होता. परंतु झालं कसं, तो मागत असताना तो मागायचा आणि जायचं सांगायचं. एक दिवशी त्याला तो खूप चिडला, त्याच्यावर फार मोठं संकट आलेलं आणि तो तशाच पद्धतीने त्या एस टी समोरून जायची. अगोदरचा रस्ता छोटा होता. तर त्याने देवाला सांगितलं की देवा, माझा हा नवस जर झाला, मी तुम्हाला नवस करतो की नवस असा आहे की मी केळी हे करून तुला सालाचा नैवेद्य दाखवेन. अशा प्रकारचा त्याने एक चिडून देवाला, आणि चिडून असू दे किंवा कुचेष्टेने असू दे, असा त्याने नवस केला आणि आपलं ते गाऱ्हाणं घातलं. त्याचं ते गाऱ्हाणं झालं. गाऱ्हाणं झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याला त्रास व्हायला लागला. म्हणून त्याला कुठेतरी आठवण झाली आणि त्याने आठवण झाल्यानंतर त्याने इथे येऊन केळीचा घड देवाला दिला. परंतु देवाचा घड दिल्यानंतरही त्याला तोच प्रकार त्याला जो त्रास होत होता तो तसाच त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्याने इथे चौकशी केली की मी असं घड देतो म्हणून घडाचा नैवेद्य पण दिला, परंतु तो माझा मान्य होत नाही. त्यावेळी इथल्या गुरुवांनी विचारलं, तुम्ही नेमकं घडाचं म्हणजे काय तुम्ही सांगितलेलं ते आधी आम्हाला सांगा. त्याप्रमाणे आम्ही देवाकडे प्रसादरूपी कौल घेतो. आणि त्याप्रमाणे कौल घेतल्यानंतर असं झालं की त्याने म्हटलं की माझं जरा एक चुकलेलं होतं त्या टायमात, मी आता चूक मान्य करतो की मी केळीऐवजी सालं म्हटलेली होती, पण ती मी सालांचा नैवेद्य कसा दाखवू म्हणून मी घड दाखवत होतो. तर त्यानंतर त्या प्रसादी असं ठरलं की मला नको, मला सालच तू दिली पाहिजे. आणि संपूर्ण तिथे एका परातमध्ये सालं आणि एका परातमध्ये घड, केळ्याचे घर हे बाजूला काढले आणि सालाचा नैवेद्य हा देवाला दाखवलेला आहे. आणि सालाचा नैवेद्य दाखवल्यानंतर त्याचं जे काय काम होतं, त्याच्या घरात जी पनवती होती, जे काय त्याचं वाईट होतं ते त्याचं त्या ह्याने चांगलं झालेलं आहे. अशा प्रकारचा देवाला जो नैवेद्य तुम्ही किंवा जे नमस्कारा तो तुम्हाला त्याच पद्धतीने फेडला पाहिजे. अशा प्रकारची ह्या देवाची ख्याती आहे. जत्रे दिवशीचा जो महाप्रसाद आहे हा सर्व गावातून जे देवस्थानचे जमीन जुमले ज्यांच्याकडे देवस्थानचे जमिनी आहे त्यांच्या खंडातून येणाऱ्या जी संपूर्ण सामुग्री आहे, तांदूळ म्हणा, बाकी काय भाजीपाला वगैरे आहे तेही येतं. त्याचप्रमाणे आपली कमिटी गावकरी ह्यांच्याकडूनही येणारा शिदा इथे शिजवला जातो आणि त्या शिजाचा महाप्रसाद संध्याकाळी केला जातो. हा प्रसादाचं असं आहे की हा प्रसाद जोपर्यंत आपले तिरोड्यातील आपले जे राजकीय किंवा संस्थानिक म्हणून जे प्रवीण भोसले घराणं आहे, भोसले घराणं म्हणजे त्याला खासे म्हणतात, त्या खाश्याने इथे आलं पाहिजे. ते खासे आल्यानंतर त्याचप्रमाणे सावंतवाडी संस्थांचाही इथे मान आहे. ते आल्यानंतर इथे महाप्रसादाची पंगत बसवली जातात. जोपर्यंत ते येऊन बसत नाही, चहा पाणी असो नाही तर ते महाप्रसाद असे त्याने ग्रहण करत नाही, तोपर्यंत महाप्रसाद बाकीच्या लोकांना दिला जात नाही. आणि त्याप्रमाणे संपूर्ण गावकर, संपूर्ण जी रयत आहे ती इथे एक चित्ताने सर्वांना महाप्रसाद कसा मिळेल याची व्यवस्था करतात. जवळजवळ नाही म्हटलं तर 11 वाजेपर्यंत हा महाप्रसाद आमच्याकडे चालू असतो. अशा प्रकारे हा महाप्रसाद त्या दिवशी जत्रे दिवशीचा आहे. तर मित्रांनो हे बघा, इथे संपूर्ण जो महाप्रसाद होतो ते जेवण भटजी काका बनवत आहेत. भाजी वगैरे सगळी तयार आहे. डाळीचं हे चाललेलं आहे. धुरी ना नाही, गुराम, संतोष गुरामवाडी. तर हे काका आता डाळ झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या काका काय आहे, आमटी आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात, हां, आणि ही नंतर भाजी आहे. हे बघा मित्रांनो, भाजी आता तयार होते.
त्याला खतखतला म्हणतात. खतखतला. अच्छा, याला तुमच्या पट्ट्यात कुडाळ पट्ट्यात नाही मिळते. हां, हे खतखतलं म्हणतात. म्हणजे मिक्स भाजी. मिक्स भाजी थोडक्यात तिरफळा घालून. तिरफळा घालून मिक्स भाजी आहे बघा. त्याच्यानंतर इथे सांबार पण आहे. आपल्याकडे म्हणतात जे काळ्या वाटाण्याचं सांबार, ते सांबार आहे इथे बघा. हे सांबार आहे. गोडी डाळ ना? वरण. हां, वरण. प्लेन वरण. हे बघा, प्लेन वरण एकदम. आणि अशी ह्याच्यात सोजी ना? हा, ही बघा, ही मित्रांनो इथे सोजी आहे बघा बनवलेली. की असा हा सगळा महाप्रसादाची तयारी करतायत काका. धन्यवाद काका. हे बघा मित्रांनो, ही अशी संपूर्ण महिला जे आहेत इथे आरवलीमधले किंवा भक्तगण हे सगळी तयारी करत आहेत. जे महाप्रसाद होतो त्या साईडला सुद्धा बायका आहेत ते बघा. तर हे संपूर्ण अशी तयारी चालू असते. मोठ्या संख्येने भक्तगण किंवा महिला मंडळसुद्धा आलेले आहेत. बघा इथे संपूर्ण नारळ किसण्याचं वगैरे काम चालू आहे. त्याच्यानंतर इथेही तांदूळ वगैरे ते पण दाखवतो की हे बघा इथे बटाटे, मोठ्या प्रमाणात बटाटे पण आहेत. त्याच्यानंतर इथे तांदूळ आहेत. हे सगळे महाप्रसादाला वापरले जातात. आणि ग्रामस्थ भक्तगण वगैरे असे सगळे मिळून एकत्र हा महाप्रसादाचा संपूर्ण खटाटोप चालू असतो भक्तगणांसाठी. कारण खूप मोठ्या संख्येने लोक इथे महाप्रसादाचा लाभ घेतात. तर या साईडला आलात आणि वेतोबाच्या जत्रेला आलात तर महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. खूप सुंदर असा महाप्रसाद असतो. हे बघा मित्रांनो, या वेतोबाच्या देवस्थानाकडे यांनी संपूर्ण मिठाईचं दुकान आहे. गांधी यांचे मिठाईचे दुकान. आणि हे दादा आहेत. होय महाराजा. हां, मोठ्याने बोलायचं. हे बघा हे सगळं दुकान आहे. ते बाबी सावंत स्वीट मार्ट आहे. त्याच्यामध्ये खेळण्याचे दुकान आहे. त्याच्या इथे मिठाई माऊली आहे, मिठाईचं दुकान. त्याच्यानंतर संपूर्ण परिसरात पूर्ण भरून गेलेला आहे. मिठाई, खेळणी. संध्याकाळी याच्यापेक्षाही गर्दी असेल. अशी दुकानं आहेत मित्रांनो. बघा मित्रांनो, तुफान गर्दी आहे. तुफान गर्दी. परी, ए परी. हे सगळे लाईनीत उभे आहेत. होय महाराजा. तर या दादांना विचारूया या आरवलीच्या वेतोबाचा काय अनुभव आहे. काय सांगाल दादा? आम्ही दरवर्षी वेतोबाला येतो पण कुठेही संकट काय कुठे आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. म्हणजे चांगला अनुभव. संकट वगैरे कशी आमच्यावर येतच नाही असं वाटतं. येतो खूप आम्हाला असा अनुभव आहे. म्हणजे भरपूर चांगला अनुभव आहे. चांगला अनुभव आहे. कधी पण दर्शन आल्यानंतर प्रसन्न वाटते. वेतोबाचं दर्शनानेच खूप भारावल्यासारखं वाटतं. चला, धन्यवाद दादा. होय महाराजा. धन्यवाद. तर मित्रांनो, याच्यातल्या काही जे भाविक आहेत त्यांच्याकडनंही अनुभव जाणून घेऊया की या वेतोबाचा काय काय त्यांना अनुभव आहे तेही जाणून घेऊया. तर मित्रांनो, हे आहेत प्रसाद मोरे. आज आरवलीच्या वेतोबाच्या दर्शनाला आले आहेत. वेतोबाच्या दर्शनाला काय सांगाल दादा अनुभव वेतोबाचा? अनुभव तर भरपूरच आहे. त्याच्यामुळे मी गेली आता 23-24-25 वर्ष झाली येतोय या उत्सवाला. नंतर वाढदिवसाचा उत्सव आणि हा उत्सव. या उत्सवाला कधीतरी जमतं नाही जमतं, पण वाढदिवसाच्या उत्सवाला आम्ही दरवर्षी येतो. म्हणजे वेतोबावर पूर्ण विश्वास आहे. पूर्ण माझं नावच म्हणून माझ्या आई वडिलांनी प्रसादच ठेवले वेतोबा. चला, धन्यवाद दादा. ओके, थँक्यू. 2016 साली आम्ही नवस केलेला. गावी आमचं घर नव्हतं तर वेतोबाला नवस केलेला. त्याशिवाय 2016 साली मी जागा घेऊन घर बांधलं शेटी डोंगरीला. मनोकामना आमची पूर्ण झाली. नवस केलेला वेतोबा पूर्ण झाली. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, आरोळकर साहेब आहेत. त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया त्यांचा वेतोबाचा काय अनुभव आहे. काय सांगाल दादा? वेतोबा हे देवस्थान असं जागरूक देवस्थान आहे. आणि ज्या काही मनोकामना असतात ते या ठिकाणी जर मनोभावे या ठिकाणी जर बोललं तर निश्चितपणे ते पूर्ण होतात. अशा प्रकारचा हा अनुभव आम्हाला सुद्धा या ठिकाणचा आहे. आमचं हे आराध्य दैवत असल्यामुळे आमचा नवसही पूर्ण झालेला आहे. आज प्रसाद केळीचा त्यांना हो, केळीचा घडाचाच प्रसाद असतो. धन्यवाद. खरेदी चालू आहे.
आमच्या परीसाठी. परी परी ए पली पली ए व पली आमची पली. आणि परीने बघा बॉल घेतलेला. तिची खेळणी पुरी ना घरभर झालेली आहेत तरी ती का व्हाया. हे बघा मस्त खेळण्याचं दुकान आहे. तर मित्रांनो हे बाबलो ऑन यूट्यूब आपल्या कोकणातलेच यूट्यूबर आहेत आणि आज ह्या आरवलीच्या वेतोबाच्या जत्रेक भेटल्यात. तर त्यांना विचारू तुमका कसा काय अनुभव. तर मंडळी कोकणातलं म्हणजे मालवणीच असं आहे. मालवणीत तुमका सांगते म्हणजे होय महाराजा जे व्लॉग बनवते होते आपले नाव कसं तुमचं म्हटलं तर होय महाराजा बोला. हां होय महाराजा जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते जे व्लॉग बनवतात त्यांचे देवस्थान म्हणजे खूप सुंदर असे व्हिडिओ आपल्याला बघूक मिळतात त्यांच्याकडून. तर नक्कीच खूप तुमच्याकडनं अशी उत्तर प्रगती तुमची होत राहते. धन्यवाद. तर मित्रांनो हे आहेत बाबला ऑन यूट्यूबर आहेत की आपल्या कोकणातले खूप चांगले ब्लॉग बनवतात. त्यांची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. चॅनलला व्हिजिट करा. त्यांचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर खरोखर मनापासून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपला कोकणातला यूट्यूबर आहे. कुठे पाठी राहायला नाही पाहिजे. आज आरवलीच्या वेतोबाची जत्रेला आमची अचानक भेट झाली. माझंही चॅनल त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे. म्हणजे आमच्या यूट्यूब फॅमिलीचेच मेंबर आहेत. त्याच्यामुळे त्यांचे खूप आभार मानतो. आणि आज ते उभे आहे त्याच्यावर बघा सुखनिवास म्हणून आहे. म्हणजे वेतोबाच्या दर्शनाला आलात तर तुमची राहण्याची जी सोय आहे. तर धन्यवाद. म्हणजे माझा एक छोटासा यूट्यूबचा म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा एक असा प्रयत्न आहे छोटासा म्हणून त्याच्याकडून. आणि तुम्ही काम करून असं वेळात वेळ काढून असं मी बनवतो. असं आज म्हटलं आज आरवली जे क्षेत्रफळ वेतोबा म्हणजे जत्रोत्सव आहे त्यानिमित्त म्हटलं छोटीशी आपण एक व्हिडिओ बनवूया. नक्कीच लोकांना आवडली तर नक्कीच शेअर करतो. हे बघा मित्रांनो वेतोबा सिरियलचे सगळे ॲक्टर आलेले आहेत. होय महाराजा थांबा एक सेकंड. हे बघा हे आपले सोनार जे चॅनलमध्ये असतात ते त्याच्यानंतर हे सगळे ग्रेट आर्टिस्ट आहेत. आणि उदय योग नाही थांबा माझं पण कॅमेरा चालू आहे मध्ये दिला आज. उदय योग नाही उदय सोनार नाही वालावलकर तो माझं लहानपणाचा मित्र माझं. चला ओके. हे बघा मित्रांनो वेतोबा सिरियलमधले सगळे आर्टिस्ट आहेत. आणि हे बघा हे पण आमचे पण आर्टिस्ट उभे आहेत. हे बघा साक्षात वेतोबा हजर आहेत. खूप सुंदर घेतला. आणि हे सगळे आपले आर्टिस्ट भेटलेले आहेत आणि त्यांची थोडीशी हे घेऊया आपण. चला हे बघा मित्रांनो हे आहेत साक्षात वेतोबा आले आहेत आरवलीला वेतोबाच्या दर्शनाला. हे बघा सगळे आर्टिस्ट सगळेच आहेत. खूप बरं वाटलं आज की साक्षात वेतोबाचं दर्शन झालं. एक सेल्फी झालं. हे बघा हे बघा तसेच तिसरी मॅडम पण आहेत तिथे अतिशय सुंदर काम करतात. आणि आमची सगळी फॅमिली आहे पूर्ण. आज वेतोबाच्या दर्शनाला आल्यात. वेतोबाच्या दर्शनाला आल्यात. काय सांगाल ताई तुम्हाला काय वाटलं. छान वाटतं इथे सगळे भेटतात. वेतोबाचं छान दर्शन झालं. छान वाटतं. तुमची भूमिका अतिशय सुंदर अतिशय सुंदर. आम्ही म्हणजे आवडीने हा वेतोबाचा हे बघतो मी सगळं. धन्यवाद. हे बघा मित्रांनो या छत्र गर्दी भरपूर गर्दी आज. म्हणजे अजून दुपारचे आताशे 1:15 वाजले आणि पूर्ण गर्दीच गर्दी. त्याशिवाय आज वेतोबा सिरियलचे सगळे ॲक्टर खूप बरं वाटतं. नमस्कार. आज आरवलीचं देवस्थान वेतोबा महाराजांचा आज जत्रोत्सव आहे. या जत्रोत्सवाला आम्ही आलेलो सगळी संपूर्ण टीम आलेली आहे आणि ह्याच जत्रोत्सवाचं व्हिडिओ बनवत आहेत. त्यांच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. जय शिवराय, जय शंभूराजे. आज आरवलीचा वेतोबा आज जत्रा आहे ती आणि त्या जत्रेला आम्ही आलो. आणि एक छोटासा अनुभव मला सांगायचा आहे की येताना आर्थिक परिस्थिती थोडीशी डल झालेली माझी.
म्हणजे येणार होतं पेमेंट पण ते आलं नव्हतं, त्याच्यामुळे येण्याचं जवळजवळ कॅन्सल झालेलं. आणि वेतोबाला बोललो की मला यायची तर खूप इच्छा आहे, पण पैसे नसल्यामुळे आता येऊ शकत नाही, कारण भरपूर लॉस झालेलो त्यावेळेला. तर ह्या देवाने 1 रुपया खर्च न करता असा माणूस ते माझ्यासाठी पाठवला की ज्यांनी मला 1 रुपया न घेता इथपर्यंत आणलं आहे. बरीच देवदर्शनं करायची आहेत अजूनसुद्धा. असे चंद्रकांत नाईक साहेब यांचे पण आभार मानतो की त्यांच्यामुळे आज या वेतोबाचं दर्शन झालं आहे. आणि श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, की वेतोबाचा मला आलेला अनुभव आहे की त्या देवाने इथपर्यंत मला आणून आज ब्लॉगमध्ये पण बरेच असे वेतोबा सिरियलचे ॲक्टर्स भेटले की त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि इंटरव्ह्यू दिली. त्यात वेतोबाची जी मेन मूळ भूमिका केली त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशा सर्वांना माझा मानाचा मुजरा, सर्वांचे आभार.